ओम अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकम् श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्रजपे विनियोगः। अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशर्नुषं पीतं वासो वसानं दलस्परेतरं सन्नं वाम कमलमिलल्लोचनन्नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाणपाणिन्नक्तञ्चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षां प्रज्ञः पापघ्नीं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालन्दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः। चुकलं, श्रुतीच आहे फक्त. कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मुखत्राथा मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीता पातु हृदयं जामग्नेजित् मध्यं प्रध्वंसे नाभिं जावदाशः सुग्रीवेशकटिं पातु सख्तिने हनुमत् प्रभुः ऊरू रघुतमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुने सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पारमो वपुः एतान् रामबलोपेतां रक्षाय सुकृते पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजये विनये भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां राम श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बर फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ आत्तसज्जधनुषा विसस्पृशा वक्षयाशुगनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गे चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्ययो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्. काल आपण 25 रामरक्षेचे श्लोक पाहिले, त्याचा अर्थ कालपर्यंत आपण पाहिला. आता आज आपण पुढच्या भागाकडे, पुढचा जो श्लोक आहे त्याच्याकडे वळतोय. रामं पूर्वजम
रघुवरम सीतापतिम सुंदरम काकुत्स्थम करुणार्णवम गुणनिधिम प्रप्रियम धार्मिकम राजेंद्रम सत्यस्थम दशरथतनयम श्यामलं शांतमूर्तिम वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम राघवम रावणारिम. याचा वेगळा आहे. इतका वेळ आपण पाहिलं त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जो पाहिला जिथे ध्यान आपण रामाचं केलेलं होतं तो प्रकृती छंद होता. त्यानंतर मग आपण पुढे जे पाहिले त्याच्यात अनुष्टुप छंद होता. मध्ये जो एक छंद आला तो त्रिष्टुप छंद आला. आणि आता हा जो छंद आहे हा आहे विधृती छंद. याच्यामध्ये 19 अक्षर आहेत. आता याचा अर्थ आपण पाहूया. रामम लक्ष्मण पूर्वजम, हे जे राम आहे लक्ष्मणाचे पूर्वज, लक्ष्मणाचे अग्रज आहेत, लक्ष्मणाच्या आधी वडील आहेत, रघुवर आहेत, या रघुकुलामध्ये श्रेष्ठ असे आहेत. सीतापतिम सुंदरम, सीतेचे पती आणि अतिशय सुंदर असे आहेत. काकुत्स्थ आहेत म्हणजे ककुत्स्थ कुलामध्ये जन्माला आलेले काकुत्स्थ. आता आधी पण एकदा काकुत्स्थ याबद्दल येऊन गेलं. रघु वंश म्हटला जातो आणि रामांना काकुत्स्थ म्हणून पण संबोधलं जातं. आता कोण होते बुवा हे काकुत्स्थ? आपल्याला तसं नाव इतर वेळी आपण फार ऐकलेलं नाहीये. रामाच्या बाबतीमध्ये काकुत्स्थ म्हटलं जातं एवढंच आपण नाव काकुत्स्थांचं काय येतं ते येतं. मग काकुत्स्थ जे रामाला म्हटलं जातं ते ककुत्स्थ तो राजा जो होता तो कोण होता? तर थोडी त्याच्याबद्दलची माहिती घेऊया. भागवतामध्ये 9वा जो स्कंध येतो त्या स्कंधात अनेक राजांच्यावर सांगितले गेलेले आहे. पुराणामध्ये राजांचे वंश सांगणं किंवा परमेश्वराचा वंश वर्णन करणं हा फार महत्वाचा विषय सांगितला जातो. आणि मग सगळ्या वंशाचं वर्णन केलं जातं. तसं याच्यामध्ये वर्णन करताना इक्ष्वाकू वंश जो आहे तोच पुढे सूर्यवंश म्हणून ओळखला गेलेला आहे. आणि रघुवंश म्हटला जातो तो रघु, त्याच्यानंतर अज, त्याच्यानंतर दशरथ आणि राम, म्हणजे एवढा भाग आहे. म्हणजे दशरथ रामाचे वडील, अज रामाचे आजोबा आणि रघु रामाचे पणजोबा. पण रघुवंश खूप मोठा म्हणजे सूर्यवंश खूप मोठा आहे. रघुवंश तिथून छोटाच भाग आहे. ककुत्स्थ हा म्हणजे काकुत्स्थ वंश म्हटलं तर चालेल, काकुत्स्थाचा वंश म्हटलं तर चालेल असं आहे. कारण मनूचा पुत्र होता इक्ष्वाकू. त्याच्या जन्माची कथा पण फार सुंदर आहे. फार त्याच्यामध्ये डिटेल आपण जायचं नाही. फक्त त्याच्या विषयी जे सांगितलंय तेवढंच आपण पाहूया. मनूला एकदा शिंक आली आणि ही शिंक आल्यानंतर त्याच्या नाकातनं जन्माला आलेला आहे तो हा इक्ष्वाकू. अशी गंमत आहे. असे अनेक काय काय या पुराणामध्ये प्रसंग येतात ज्याचे आपल्याला अर्थ लावता लावता आपल्याला नाकी नऊ येतात. त्याचे अर्थ आपल्याला समजत नाही लवकर. चिंता करता 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 कधीतरी त्याचा उलगडा होत जातो. तसा हा एक विषय आहे, चिंतनाचा विषय आहे की नाकात शिंक आल्यानंतर नाकातनं कसं काय इक्ष्वाकू जन्माला आलंय, हा एक फार महत्वाचा भाग आहे. असतो तो भाग आपण ज्यावेळी चिंतन करता करता सापडेल कधी त्याचा अर्थ त्यावेळी पाहायला येईल. परमेश्वराची कृपा झाली की ते कळतं. या इक्ष्वाकूला 100 मुलं असती. त्याच्यापैकी विकुक्षी हा जो मुलगा आहे हा ज्येष्ठ पुत्र. या विकुक्षीचा मुलगा पुरंजय आणि या पुरंजयालाच इंद्रवाह किंवा ककुत्स्थ म्हटलं जातं.
तर त्याच्याविषयी कथा अशी सांगितली जाते, की सत्ययुगाच्या शेवटी देव आणि दानवांचं युद्ध झालं. या युद्धामध्ये दानवांनी देवांचा पराभव केला आणि मग नंतर या पराभवाचा बदला घ्यायचा किंवा पुन्हा दानवांना हरवायचं या दृष्टीने देवाने या पुरंजयाशी मैत्री केली आणि मग त्याला सांगितलं, की "तू आमच्याकडनं लढायला आलास तर मग बरं होईल बाबा, म्हणजे आम्ही यांच्याशी युद्ध करू शकू आणि विजय मिळणं शक्य होईल." कारण अतिशय पराक्रमी होता हा पुरंजय. पुरंजय म्हणाला, "ठीक आहे, मी तुमच्या बाजूने युद्ध करायला तयार आहे, पण माझी अट आहे." म्हणे, "काय?" म्हणे, "इंद्र जर माझं वाहन झाला तर मी युद्ध करेन." कमालच अट घातली त्यांनी. इंद्र हा देवांचा राजा, तो म्हणे, "माझं वाहन झाला तर मी तुमच्या बरोबरीने दैत्यांशी युद्ध करेन." इंद्र काय ऐकायला तयार नाही आता. एवढा राजा तो देवांचा. तो म्हणे, "मी काय याचं वाहन होऊन युद्धामध्ये काय पळू काय घोड्यासारखा?" मग पहा बुवा म्हणे, "माझं ही अट आहे. तुम्हाला मान्य असेल तर बघा." शेवटी देवांनी कसंबसं इंद्राला मनवलं आणि भगवंतांनी पण आज्ञा केली इंद्राला, की "नाही, तू पुरंजय म्हणतोय तसं कर." मग त्यानुसार देवांच्या भगवंताच्या आज्ञेने इंद्र जो आहे, तो एक अतिशय मोठा असा बैल झाला आणि बैल होऊन तो या पुरंजनाकडे गेला. पुरंजन मग आपले सगळे भगवंताने त्याला कवच वगैरे दिली. शस्त्र घेतली पुरंजनाने आणि हा पुरंजन या बैलावर चढला आणि या बैल जे वशिंड असतं त्याच्यावर बसला आणि मग त्याच्यावर बसून या पुरंजनाने दानवांशी युद्ध केलं आणि अतिशय घनघोर युद्ध झालं. पण पुरंजयाचा पराक्रम इतका मोठा होता, की सगळ्या दैत्यांचा त्याने पराभव केला आणि या दैत्यांनी ज्या गोष्टी इंद्राकडनं घेतलेल्या होत्या, त्या सगळ्या परत मिळवल्या. धरणी परत मिळवली, अ, शस्त्र परत मिळवली, धन परत मिळवलं. सगळ्या गोष्टी परत मिळवल्या, या इंद्राला त्यांनी देऊन टाकल्या. अशा पद्धतीने सर्व पुरांवर विजय मिळवलेला असल्यामुळे याचं नाव झालं पुरंजय. तसं इंद्राचं वाहन त्याने केलेलं होतं. म्हणजे इंद्र हा वाहन झालेला होता. पुरंजय 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 जो होता तो इंद्रावर बसून लढलेला होता. म्हणून इंद्रवाह असंही नाव त्याचं झालं. आणि बिलाच्या वशिंडावर म्हणजे ककुत्स्थावर, वशिंड म्हणजे ककुत्थ, ककुद, ककुत्स्थ नाही, ककुद. ककुद म्हणजे वशिंड. संस्कृतमध्ये वशिंडाला ककुद असं म्हटलं जातं. या ककुदावर बसून म्हणजे वशिंडावर बसून याने युद्ध केलं म्हणून त्याच्यावर बसणारा म्हणून याचं नाव झालं ककुत्स्थ आणि या ककुत्स्थ नावाने हा पुरंजय ओळखला लागला. असा याचा पराक्रम होता. आपण नंतरही अनेक वेळेला पाहतो, की या रघुवंशातल्या, इक्ष्वाकू वंशातल्या राजांनी देवतांना अनेकदा युद्धामध्ये मदत केली आहे. अशीच मदत पुढे आपण पाहिलं तर रामाचे वडील दशरथ यांनी सुद्धा देवांना केलेली होती आणि त्या युद्धामध्ये ज्यावेळी दशरथाच्या रथाचं चाक निसटायला लागलं होतं, त्यावेळी दशरथाबरोबर कैकेयी गेली आणि कैकेयीने आपला हात त्याच्या आरी घालून ते चाक निघू दिलं नाही आणि ते युद्ध तसंच चालू ठेवलं. रथ पडू दिला नाही आणि तिचं हे पराक्रम पाहून तिने हे वेळी टाकलेलं प्रसंगावधान पाहून दशरथ अतिशय खुश झाला होता आणि त्याने तिला द्यायचं कबूल केलेलं होतं. कैकेयीने ते त्यावेळी दिले आणि नंतर पुढे ते मागितले आणि सगळं रामायण घडलं. असा प्रसंग जो आहे त्याच्यामधून एक गोष्ट नक्की आहे, की या राजांनी देवांना अनेकदा युद्धामध्ये मदत केली आहे आणि तोच भाग ककुस्थाच्या बाबतीमधला आहे. असं हे ककुस्थाचं चरित्र थोडंसं आपल्याला माहिती व्हावं म्हणून सांगितलं. भागवतामध्ये अशा या चरित्रांचा खच आहे. भरपूर चरित्र येतात, इतकी येतात की विचारता सोय नाही. आपल्याला असं नेहमी
प्रश्न पडतो, की रामाच्या आधीचा जो अवतार आहे, त्या अवतारामध्ये परशुरामांनी 21 वेळा ही भूमी ने क्षत्रिय केली होती. आणि तरीही मग नंतर राम आधी क्षत्रिय कसे काय आले बुवा? असा प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो. त्याचे उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे, या ह्याच्यामध्ये. आणि या रामाच्याच वंशातला म्हणजे राम ज्याच्या वंशामध्ये होता, असा एक राजा, जो त्या पुढच्या क्षत्रियांचा मूळ ठरला, त्याचंही त्याच्यामध्ये वर्णन केलंय. तो अशा सगळ्या अनेक गोष्टी आहेत. तो आता आपल्याला भाग पाहायचा नाहीये. आपण त्याला रामाला काकुत्स्थ का म्हणतात, ते पाहिलं. कारण हा ककुत्स्थाच्या वंशामध्ये जन्माला आलेला आहे आणि जसा ककुत्स्थ हा साधारण त्यांच्या वंशातला म्हणजे या सगळ्या वंशातला आघाडीचा राजा, तसा राम हा त्या वंशातला जवळ-जवळ शेवटचा राजा. यानंतर मग रामानंतर लव-कुश हे झाले, पण रामाची जेवढी ख्याती होती, कीर्ती होती, तेवढी बाकी काही कोणाला मिळाली नाही. हा पण भाग आहे. अशा पद्धतीने हा काकुत्स्थ. नंतर याला करुणार्णवम, गुणनिधीम, विप्रप्रियम धार्मिकम अशा अनेक उपाधी लावलेल्या आहेत. करुणेचा सागर आहे. करुणा अर्णव. अर्णव म्हणजे सागर आणि करुणेचा सागर असा श्रीराम. असे श्रीराम. नंतर म्हटलंय गुणनिधीम. गुणांचं निधान आहे. सर्व गुण ते त्याच्यामध्ये आहेत. विप्रप्रियम आहे. विप्रांना प्रिय असलेला श्रीराम. अतिशय प्रिय ब्राह्मणांमध्ये श्रीराम. आपल्या भारतामध्ये ही संस्कृती पूर्वापार आहे बरं का. गो ब्राह्मण प्रतिपालक हे बिरुद क्षत्रियांचं आहे. आणि ते असेल तरच तो क्षत्रिय समजला जायचा. तसं इथे वर्णन करताना म्हणून रामाचं वर्णन विप्रप्रिय म्हटलेलं आहे. हा ब्राह्मणांचा प्रिय राजा होता. गंमत अशी आहे की अनेक प्रकारची रामायणं लिहिली गेली आहेत. त्याच्यामध्ये एक रामायण असं आहे ज्याचं नाव आता मला लक्षात नाही, पण त्यात रामराज्य म्हणजे काय? तर याविषयीची संकल्पना श्रीरामच भरताला विचारतायत. भरत म्हणतो ना ज्यावेळी, की "रामा, तुझ्या पादुका दे. मी तुझं राज्य तुझ्या पद्धतीने चालवीन. मी रामराज्य चालवीन." आणि मग असं म्हटल्यानंतर राम भरताला विचारतायत, की "भरता, रामराज्य म्हणजे तुला काय वाटतं रे?" मग भरताने सांगायला सुरुवात केली. अनेक गोष्टी सांगितल्या. रामाने अनेक प्रश्न विचारले भरताला आणि त्या प्रश्नांची उत्तरं भरताने दिली होती. त्याच्यामध्ये प्रश्न विचारला, की माझ्या राज्यामध्ये अ, भ्रष्टाचार किती असेल? रामराज्य असेल तर त्याच्यात भ्रष्टाचार किती? भरत म्हणाला, "भ्रष्टाचार अगदी 2-3% राम म्हणाला, "अबाबाबा एवढा भ्रष्टाचार? 2-3% भ्रष्टाचार? म्हणजे या माझ्या राज्यामध्ये 2-3% लोक भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचारही एवढ्या प्रमाणात होत असेल तर ते रामराज्य म्हणता येत नाही." मग भरत म्हणाले, की "मग किती भ्रष्टाचार पाहिजे रामराज्यामध्ये? किती तुमचं काय म्हणणं आहे?" म्हणे, जास्त 1% जास्तीत जास्त. काही नको." तर त्याला म्हणतात रामराज्य. अशा अनेक गोष्टी रामांनी, अनेक प्रश्न या भरताला विचारले, याची उत्तर त्याच्याकडनं घेतली आणि मग रामांनी भरताला अजून एक प्रश्न विचारला. म्हणाले, "भरता, रामराज्यामध्ये पुरोहितांचं काय स्थान आहे?" म्हणाले, "काय स्थान? पूजा-बिजा सांगणं आणि बस. त्याच्या पलीकडे काय स्थान? बाकी सगळं सैन्याचं महत्वाचं स्थान आहे, मंत्र्यांचं महत्वाचं स्थान आहे, ब्राह्मणांचं शिक्षणासाठी महत्वाचं स्थान आहे, शिक्षकांचं महत्वाचं स्थान आहे. पण पुरोहितांचं काय? ठीक आहे. नाहीतरी ते पूजा-बिजा करतात आणि कमाई करत राहतात. आपले पैशावर, धनिकांच्या पैशावर डोळा ठेवून जगतात." आपल्याला हा अनुभव अनेक वेळेला वाटतो. असंच आपण विचार करत असतो बरं का. पण राम म्हणाला, "जर तू असा विचार करत असशील तर ते रामराज्य नाही." नाही म्हणजे मग
म्हणजे राम राज्यामध्ये पुरोहितांचं स्थान अतिशय मोठं आहे. म्हणे का? असं का? ब्राह्मण श्रेष्ठ वंश आहे म्हणून? वर्ण आहे म्हणून? क्षत्रिय त्यानंतर येतो म्हणून? नाही, नाही. असा विचार करू नकोस. याने कधीही मी पाहिलेलं नाही. मी पाहणार नाही. मी अशा पद्धतीने कधी म्हणणारही नाही. मग म्हणे याच्यामध्ये काय? पुरोहितांचं एवढं महत्व का? म्हणे वेड्या, नीट लक्षात घे. हे जे पुरोहित असतात ना, त्यांना हे शंभर माहिती आहे, की परमेश्वराची पूजा, सर्वोत्तम पूजा ही मानस पूजा आहे. त्यांना उत्तम माहिती ही गोष्ट. पण तरीही ते आपल्याला पूजा करायला सांगतात आणि या पूजेमध्ये विविध उपचार करायला लावतात. वेगवेगळी फुलं सांगतात, वेगवेगळे धान्य सांगतात, वेगवेगळ्या वस्तू आणायला सांगतात. कधी टोपली लागते, कधी मडकं लागतं, कधी काय-काय लागतं. अशा सगळ्या गोष्टी ते जे सांगत असतात, कशासाठी सांगतात माहिती तर आपल्या समाजातला जो घटक, जो खूप मोठा घटक या सर्व गोष्टींवर अवलंबून असतो. फुलं असतील तर माळी समाज त्याच्यावर अवलंबून आहे. तो फुलं, तो बागा करत असतो. त्या बागातली फुलं जर कोणी घेतलीच नाही, तर त्यांचं जीवन कसं चालणार? म्हणून मग ही फुलं या देवासाठी लागतात, ती फुलं त्या पूजेसाठी लागतात, ती फुलं त्या पूजेसाठी लागतात. मग तिथे आरास करावी, मग सगळ्या मंडप घातलंय त्यांना माळा लावाव्या, देवाला हार घालावे वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या जातात. पुरोहित हे सगळं सांगत असतो आणि त्याप्रमाणे तो पूजा करून घेत असतो. टोपल्या लागतात, केसुण्या लागतात, त्याच्यानंतर मडकी लागतात. अशा अनेक गोष्टी लागत असतात आणि ह्या सगळ्याने समाजामधला एक खूप मोठा वर्ग आपली रोजीरोटी कमवत असतो. आणि याचं कारण होतो हा पुरोहित. आणि म्हणून रामराज्यामध्ये या पुरोहिताचं महत्व अनन्यसाधारण आहे. आपण लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या आणि आपल्या अनेक लोकांचे धंदे चौपट झालेले आहेत. एक मंदिर बंद केलं, की त्या मंदिराच्या बाहेर बसणारे, फुलं विकणारे, माळा विकणारे, प्रसाद विकणारे, त्याच्यानंतर असे अनेक लोक असतात, की ज्यांचे सगळ्यांचे व्यवसाय बंद पडतात. ते काय आहेत हा विषय तिथे येत नाही. असा हा सगळा भाग आहे आणि अशा पद्धतीने या रामराज्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि म्हणून रामाला विप्रप्रिय म्हटलं गेलेलं आहे. सगळ्या साधू संतांना जवळ करणारा राम, ऋषीमुनींना जवळ करणारा राम, त्यांच्या कष्ट दूर करण्यासाठी प्रयत्न करणारा राम, म्हणून त्यांची ही जी भूमिका आहे ती विप्रप्रिय अशी आहे. त्याचं विरुद्ध जे आहे ते विप्रप्रिय असं आहे. असा हा श्रीराम विप्रप्रिय राम आणि धार्मिक आहे. धर्माने कार्य करणारा, धर्माने जगणारा, धर्मावर निष्ठा असणारा श्रीराम. आता परमेश्वरानेच धर्माची निर्मिती केलेली आहे. परमेश्वरापासूनच धर्म निर्माण झालाय. असं म्हटलं जातं भगवंताच्या म्हणजेच ब्रह्मदेवाच्या छातीपासून धर्म निर्माण झालेला आहे आणि पाठीपासून अधर्म निर्माण झालेला आहे. त्यामुळे धर्म हा परमेश्वरापासूनच निर्माण झालेला असल्यामुळे धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा परमेश्वराचीच आहे आणि तो त्यामुळे धार्मिकच असतो परमेश्वर सुद्धा. त्याप्रमाणे राम धार्मिक होता. राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम श्यामलम शांतमूर्तीम. आता हा राजराजेश्वर राजा म्हटलं की कोणासारखा असावा तर रामासारखा असावा. राजांचा राजा राजामध्ये राजे म्हणून जे जे काय प्रसिद्ध आहेत किंवा प्रसिद्ध व्हावे अशी इच्छा आहे ज्यांना त्यांना कोणासारखं होण्याची इच्छा होईल रामासारखं राजा होण्याची इच्छा होईल. आणि म्हणून हा राजेंद्र आहे. सत्यसंधम हा सत्यनिष्ठ आहे. आपण पाहिलं या सत्यासाठी त्या गोष्टी त्याने काय काय केलेल्या आहेत रामाने.
दशरथ तनयम, हा दशरथाचा मुलगा आहे. श्यामलम, श्यामल वर्णाचा आहे, सावळा आहे. आणि शांत मूर्तीम, अतिशय शांत आहे. तो चिडला तरी सुद्धा शांत आहे बरं का. म्हणजे ही फार गमतीशीर गोष्ट आहे. रावणाशी युद्ध करताना राम क्रोधाविष्ट झाला असं दाखवलं गेलेलं आहे. पण तरीही आतून, मनातून तो पूर्णपणे शांत आहे. ज्यावेळी सीतेला पळून नेलं रावणाने, त्यावेळी सीतेच्या विरहाने रडणारा राम, भावोद्वेगाने रडणारा राम, विरहाच्या दुःखाने रडणारा राम वरून आपल्याला दिसतो, पण आतून मात्र असं हे रामचरित्र अतिशय वरून दिसणारा एक पण आतून वेगळा राम असतो नेहमी. तो आपण पाहिला पाहिजे. कथा आपल्याला सगळ्या माहिती आहे, त्यामुळे आता परत त्या सांगण्याची गरज नाहीये. असा हा शांत मूर्ती राम. वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम राघवम रावणारीम. लोकाभिराम राम आहे म्हणजे सर्व लोकांमध्ये अतिशय सुंदर असा हा राम. रघुकुल तिलक, या रघुकुलाचं भूषण असलेला राम. राघव म्हणून त्याला राघव म्हटलं गेलं. आणि रावणारी, रावणाचा शत्रू असलेला राम, अशी त्याची ख्याती आहे. रावणारी म्हणून प्रसिद्ध आहे बघा. म्हणजे रावण वाईट होता, सगळं असेल तरी सुद्धा रामाची सुद्धा प्रसिद्धी रावणामुळे पण होते. रावणारी म्हणून, रावणाचा शत्रू. रावण इतका बलाढ्य, इतका प्रचंड अधर्मी सगळा असून सुद्धा त्याच्यामुळे रामाची सुद्धा प्रसिद्धी आहे. अशी सगळी रामाबद्दलची गोष्ट इथे सांगितली गेली. आणि मग अशा या रामाला मी वंदन करतो असं बुध कौशिकजी म्हणतायत. ही सगळी रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतीम सुंदरम काकुत्स्थम करुणार्णवम गुणनिधिम विप्रप्रियम धार्मिकम राजेंद्रम सत्यसंधम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्तीम वंदे लोकाभिरामम रघुतिलकम राघवम रामारम. इतकी सगळे त्याच्या उपाहून त्या रामाला मग वंदन केलंय. अशा मी कोणालाही ऐर्याला नमस्कार नाही करत आहे. काय कोणीतरी उगाच एखाद्या खुर्चीवर बसला म्हणून त्याला नमस्कार करावा असं नाहीये. इथे मी रामाला वंदन करतोय कारण राम खरोखरी श्रेष्ठ आहे. सगळ्या बाबतींमध्ये श्रेष्ठ आहे. अनेक बाबतीत किती गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. सगळ्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या रामाला मी वंदन करतोय. कारण आपण वंदन नेहमी परमोच्च अशा ठिकाणावर असलेल्या, श्रेष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीला किंवा भगवंताला करावं. मग पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आधी एवढं सगळं म्हणून झालं तरी सुद्धा अजून परत त्या रामाबद्दल सांगावंसं वाटतच आहे. कोणाला नमस्कार करतो? रामाला नमस्कार करतो. कशा रामाला नमस्कार करतो? रामभद्र म्हणजे, भद्र म्हणजे शुद्ध. अशा या पूर्ण शुद्ध असलेल्या रामाला नमस्कार करतो. रामचंद्राला नमस्कार करतो. चंद्र, चंद्रयुक्त शीतल असलेल्या रामाला, सुंदर आणि शीतल असलेल्या रामाला नमस्कार करतो. रघुनाथाय, हा रघुनाथ रघुकुलांमध्ये रघुकुलाचा नाथ असलेला, जरी रघुकुलामध्ये शेवटी जन्माला आला आहे तरी सुद्धा हा रघुकुलाचा नाथ आहे. कारण या कुळामध्ये जन्माला आला भगवंत, याच कारण या कुळाची पुण्य, कुळाने या कुळातल्या राजांनी एवढं पुण्य संचय केलेलं आहे. प्रत्येकाने परंपरा जपून, प्रत्येकाने धर्माचं पालन करून, प्रत्येकाने प्रसंगी आपले प्राण पणाला लावून या धर्माचं पालन केलंय. आणि मग असा हा वंश सत्कर्माने प्रेरित झालेला पुढे पुढे जातोय, ही परंपरा नेतोय. आणि म्हणून त्याच्यामध्ये मग श्रीराम, प्रभुराम, परमेश्वर त्याच्यामध्ये अवतरित झालेले आहेत. म्हणून हा रघुनाथ आहे. रघुनाथाय नाथाय. आणि परत याला नाथ पण म्हटलेलं आहे. हा रघुनाथ आहे, रघुंचा नाथ आहे, रघुकुलातल्या सगळ्यांचा नाथ आहे. पण मग आमचा नाही का? नाही, आमचा सुद्धा नाथ आहे. म्हणून सर्वांचाच नाथ आहे. म्हणून त्यांनी पुन्हा इथे म्हटलं की नाथाय.
आणि सीताया पतये नमः. सीतेचा नाथ पुन्हा सीतेचे पती जे आहेत अशा या सीतापती रामाला आम्ही नमस्कार करतो. होय. पुढे म्हणतायत पुढचा श्लोक पुढचे हे पदर आहेत बघा किती सुंदर त्या श्लोकाचा ज्याला आपण इंग्रजीमध्ये रायमिंग म्हणतो ना किंवा काय म्हणायचं त्याला यमक नाही त्याचा एक नाद नाद तयार होतो. यमक ठीक आहे, यमक तर बहुतेक ठिकाणी वापरलंच जातं, पण याचा एक स्वतः श्लोकाचा एक नाद तयार होतो बघा. शब्दांची वारंवार त्यामध्ये काही शब्द वारंवार येतात. श्रीराम राम रघुनंदन राम राम. आता याच्यामध्ये राम राम रघुनंदन राम राम पुनरुक्ती होते त्या शब्दांची, रामाची पुनरुक्ती झालेली आहे, पण त्याच्याने एक नाद तयार झाला. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. आता हे रामाचं नाव इतकं घ्यावंसं वाटतंय बुधतौशी करून हे सगळं सांगत असताना की त्यांनी इथं रामाचा भरपूर वापर केला रामनामाचा. एकदा रामनाम घेऊन आम्हाला नाही भागत, कारण सततच आम्ही रामनाम घेणार. हे रामनाम इतकं गोड की आम्हाला ते नेहमीच घ्यायचंय, म्हणून त्यांनी आता सांगताना रघुनंदनाबद्दल सांगितलंय, पण आधी त्याच्या आधी 2 राम नंतर 2 राम आणि मग रघुनंदन एकच वापरलेला आहे. म्हणजे रघुनंदनाला भरताग्रज राम आणि रणकर्कश रामाला शरणं भव शरण जावं किंवा तो आम्हाला शरण देवो असं सगळं म्हटलेलं आहे. सगळ्या याच्यामध्ये एवढीच गोष्ट सांगितली. रघुनंदन आहे, रघुकुलामध्ये जन्मलेला हा जो राम आहे, श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज. आता हा भरताचा अग्रज आहे. इथं भरताग्रज म्हणताना सुद्धा का म्हटलेला असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की भरत या सगळ्या राम रामायणामध्ये हे जे काय 4 भाऊ आहेत ना यांच्यामध्ये एक संगती आहे, फार सुंदर आहे. श्रीराम यांचा लहान भाऊ आहे लक्ष्मण. लक्ष्मण. आता याच्यामध्ये लक्ष आणि मन एकत्र आहे. ज्याचं मन सतत रामरूपी लक्षावर असतं त्याला नंतर भरत आहे. भ म्हणजे भजन आणि रत म्हणजे नेहमी त्यात असणे. जो सतत राम भजनामध्ये रत आहे त्याला म्हटलंय भरत. आणि शत्रुघ्न हा त्या रामाचा तिसरा भाऊ. शत्रुघ्न शत्रू कोण? षड्रिपू आपण ज्याला म्हणतो ते शत्रू खरे आपले, किंवा रागद्वेष हे खरे शत्रू. आणि यांची घृणा करणारा यांचा जो शत्रू आहे, शत्रूंचा जो शत्रू आहे त्याला म्हटलंय शत्रुघ्न. म्हणजे आपल्याला रामचंद्रांची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर पहिल्यांदी काय आहे, शत्रुघ्न ही पहिली पायरी आहे. पहिल्यांदा आपण आपल्या षड्रिपूंवर विजय मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केला पाहिजे. दुसरी पायरी काय आहे तर भरत ही दुसरी पायरी आहे. पुत्र या शब्दाची व्याख्या आपण नीट लक्षात घेतली तर मग ही गोष्ट समजू शकते. पुत्र म्हणजे पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र. हा जो पुत नावाच्या नरकामध्ये जाण्यापासून आपल्या पित्याला वाचवतो त्याला म्हणतात पुत्र. म्हणजे नरकात जाण्यापासून पित्याला वाचवणारा जो असतो त्याला म्हणतात पुत्र. मग या शरीराला नरकात जाण्यापासून कोण वाचवतं तर आत्मा रामाशिवाय दुसरं कोणी वाचवू शकत नाही. परमेश्वराशिवाय रामाशिवाय दुसरं कोणी वाचवू शकत नाही. आणि म्हणून या दशरथाचा पुत्र आहे राम. असं हे अध्यात्म पण याच्यामध्ये.
अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर मग लक्षात येईल किती गंमत आहे. श्रीराम राम रण कर्कश राम राम. या रणांगणामध्ये ज्यावेळी तो असतो अतिशय कर्कश असतो, अतिशय उग्र असतो. हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे आणि मग ज्यावेळी लढायला उभा राहतो त्यावेळी दयामाया नाही. मग शत्रूचा पराभव करून सोडणार, प्रसंगी त्याचा वध करून सोडणार, असा हा राम आहे, कर्कश असा राम. आणि श्रीराम राम शरणम भव राम. श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामी. आता या श्रीरामचंद्राच्या चरणांचं मनसा स्मरामी, मनाने स्मरण करतो. श्रीरामचंद्र चरण वचसा गृणामी. श्रीरामचंद्रांच्या चरणाचं वाचेने मी गुणगान करतो. श्रीरामचंद्र चरण शिरसा नमामी. हे श्रीरामचंद्रांचे चरण यांचं मी शिराने वंदन करतो. त्यांच्या समोर मी माथा टेकवतो, डोकं टेकवतो. आणि श्रीरामचंद्र चरण शरणम प्रपद्ये. अशा या श्रीरामचंद्रांच्या चरणाचाच मी आश्रय करतो, त्यालाच मी शरण जातो, बाकी इतर कोणालाही नाही. मी इतर कुठल्याही गोष्टीचं स्मरण करत नाही, श्रीरामचंद्राच्या चरणांचं स्मरण करतो, असं बुधकौशिक ऋषींना सांगायचं आहे. मी इतर कोणाचंही गुणगान करत नाही. कोणी व्यक्ती किती मोठी आहे, कशी आहे, काय आहे, याच्याशी मला घेणं नाही. श्रीरामचंद्रांपेक्षा दुसरं कोणीच मोठं नाही. आणि त्यामुळे मी फक्त श्रीरामचंद्रांच्या चरणाचंच गुणगान करतो. आजकाल आपण पाहतो, दिसला एखादा आपल्याकडचा नगरसेवक की झालं त्याची गुणगान करायला सुरुवात, एखादा आमदार भेटला की झालं गुणगान करायला सुरुवात, आणि मग पंतप्रधान आणि राष्ट्रपती भेटले तर काय म्हणायचंच नाही, काय विचारतच सोय नाही. मग ते काही करतील तरी वा वा, काय क्या क्या बात आहे, क्या बात आहे, यांच्यासारखं कोणी नाहीच. अशा पद्धतीने गुणगान करणारे याला तोंडपूजे म्हटलं जातं. असे खूप लोक आपल्याला आजकाल दिसतात. स्वतःच्या क्षुल्लक फायद्यांसाठी हे सगळं केलं जातं. पण जे रामचंद्राचे भक्त आहेत ते म्हणतात, नाही, आम्ही फक्त आणि फक्त परमात्म्याचंच चिंतन करतो, त्याच स्मरण करतो. आम्ही त्यालाच फक्त शरण जाऊ, दुसऱ्या कोणासमोर आम्ही डोकं टेकवणार नाही, खाली वाकणार नाही. पुढे किती छान सांगितलंय पुढच्या श्लोकामध्ये, म्हणतायत, माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वम मे रामचंद्रो दयालुर, नान्यन जाने नैव जाने न जाने. बुध कौशिक ऋषी म्हणतायत, किती छान बघा, जन्म देणारी माता ठीक आहे हो, पण तिच्या रूपात मी रामचंद्रांनाच पाहतो. माझी माता कोण? रामचंद्र हे माझी माता. माझे पिता कोण? रामचंद्र हेच माझे पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. हा जसा भाग आहे तसाच हा सगळा भाग इथे आहे. स्वामी रामो, माझा स्वामी कोण? राम. माझा सखा कोण? स्वामी म्हटल्यावर त्याच्यामध्ये एक अंतर आहे. स्वामी म्हणजे आपल्यापेक्षा मोठा, श्रेष्ठ, जो माझा सांभाळ करणारा, असा उच्च, आणि मी खाली कुठेतरी, असा भाग. पण सखा, सखा म्हटलं की मग हा सगळा भेद मिटून जातो. मग सखा रामचंद्र, हा माझा सखा कोण? रामचंद्र आहे. मग सखा जो असतो ना, त्याच्यामध्ये मोठं लहान असं काही नाही, सारखेपणा आहे, एक लेवल आहे, एकच उंची आहे. आणि तिथे माझे जे दुःख असेल मी त्याला सांगणार, त्याची दुःख असेल तो मला सांगणार. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील आहोत, एकमेकांची थट्टा मस्करी करू, सगळं करू. हे सखत्व आहे, मित्रत्व आहे. आणि असा जो भाग आहे हा रामचंद्रांच्या बाबतीमध्ये माझा आहे. माझ्यासाठी सखा कोण आहे? रामचंद्रच. सर्वस्वम मे रामचंद्रो दयालू. दयाळू असे जे श्री रामचंद्र आहे ते माझं सर्वस्व आहे. बाकी काय उरलं आता? माता पिता रामचंद्र आहे, सखा रामचंद्र आहे, स्वामी रामचंद्र आहे, बाकी इतर काय आता जास्त सांगू? सगळं जे आहे ना, सर्वस्व माझं काय असेल तर रामचंद्रच आहे.
त्याच्या पलीकडे अजून सांगण्यासारखं काही उरलं नाही आता. सगळं माझ्याकडे वस्तू असतील त्याही रामचंद्र आहेत. माझ्याकडे मी जे काय वापरतोय, खातोय, पितोय अन्न ते सगळं पाणी सगळं रामचंद्रच आहे. रामचंद्रा व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये. असा भाग आहे तिथे. आणि मग ते म्हणतात की नान्यं जाने नैव जाने न जाने. रामा व्यतिरिक्त अन्य काही मी जाणत नाही. काहीच मला दिसत सुद्धा नाही, माहिती पण नाही. जे काही सगळं आहे ते रामच. रामा व्यतिरिक्त दुसरं काही नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा जो भाग आहे तोच आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ असा अमंगळ धर्मच माझ्याकडे नाही. असा भेदाभेदच नाहीये. सगळं जे काही आहे ते रामचंद्र आहे. खात राम, पितो राम, बोलतो राम, पाहतो राम, बसतो राम, उठतो राम. जे काय असेल ते सगळं काही नाहीच. किती सुंदर आहे बघा हा विचार. आणि असं सगळं राममय होणं हाच तर राम साक्षात्कार आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन बधूकृष्य ऋषींनी केलेलं आहे. आणि ते म्हणतात अनुभवलाय असा हा राम माझ्यासाठी सर्वत्र झालेला आहे. सर्वस्वम्ये रामचंद्रो दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने. आणि मग पुन्हा पुढे वर्णन करतात रामचंद्रांचा कसा हा राम आहे माझा. तर बघा दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा. याच्या दक्षिण बाजूला म्हणजे उजव्या बाजूला लक्ष्मण आहे. उजवीकडे लक्ष्मण आणि डावीकडे सीता जनकात्मजा आहे. जनकाची आत्मजा, जनकाची मुलगी म्हणजे सीता. ही डाव्या बाजूला, उजव्या बाजूला लक्ष्मण. डावं आणि उजवं या बाबतीमध्ये फार महत्वाचं आहे बरं. सध्या आपण फार अनेक गोष्टी डावं काय आणि उजवं काय सारखंच आहे. हात तर तोच असतो ना. या हाताने केलं काय आणि त्या हाताने केलं काय असे सगळे विचार आपण पाहतो. उजवी काय आणि डावी बाजू काय सारखंच असं नाहीये. याला काही अर्थ आहेत आणि ते अर्थ लक्षात घेण्यासारखे आहेत. मध्ये अ, आपण नेहमी गणपतीच्या बाबतीत काही गोष्टी पाहत असतो बघा. सोंड गणपती आणि डाव्या सोंडीचा गणपती. आणि मग उजवा नाही, उजवा फार कडक असतो आणि डावा ठीक आहे, डावा चांगला आहे. मग त्याचा काही त्रास नाही. तो काही कडक नसतो. असं सगळं आपण नुसतं फक्त एवढं म्हणत असतो. पण त्याचे अर्थ आपल्याला माहिती आहेत का? तर आपल्याला अनेकदा माहिती नसतात. हा जो गणपती आहे ना, याच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या सोंड जी आहे वळलेली, त्याचा अर्थ काय? त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला कोण आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि त्याच्या उजव्या बाजूला गणपतीच्या असते सिद्धी आणि डाव्या बाजूला असते रिद्धी. आणि म्हणून उजव्या सोंडेचा गणपती हा कडक असतो. कडक का? तर उजव्या बाजूला आहे सिद्धी. ज्याची सोंड उजव्या बाजूला वळली आहे तो सिद्धिविनायक आहे. आणि ज्याची सोंड डाव्या बाजूला वळलेली असते तो रिद्धिविनायक असतो. रिद्धी म्हणजे ऐश्वर्य आणि संपत्ती मिळवण्यासाठी फास्ट लागत नाही. म्हणून डाव्या सोंडेचा गणपती हा फार कडक नसतो. पण उजव्या सोंडेचा गणपती मात्र कडक. कारण सिद्धी मिळवायची असेल तर कष्ट करावे लागतात. कसंही वागून चालणार नाही तिथे. आणि म्हणून या गणपतीची सगळी काय पूजा अर्चा वगैरे या सगळ्या गोष्टी नियमाने व्यवस्थित काटेकोर पद्धतीने कराव्या लागतात असा भाग. आणि तसाच भाग रामचंद्रांच्या बाबतीमध्ये पण आहे. सीता ही लक्ष्मी आहे, रमा आहे. विष्णूचं रूप राम आणि लक्ष्मीचं रूप सीता. आणि म्हणून सीता जी आहे ती डाव्या बाजूला ती प्राप्त करणं आहे. पण लक्ष्मण ही सिद्धी आहे. आपलं मन हे सतत रामरूपी लक्षावर ठेवणं ही फार मोठी सिद्धी आहे. लक्षात ठेवा. सगळ्यात अवघड प्रकारे हा. आपलं मन इतकं चंचल हे मन कृष्ण इतकं प्रचंड चंचल आहे आपलं मन की विचारता सोय. एका क्षणात इथून तिथे तिथून इथे
एका क्षणात चांगल्या गोष्टीवर, एका क्षणात वाईट गोष्टीवर. जेवढी चांगली गोष्ट आवडते मनाला, तितकीच वाईट गोष्ट पण प्रिय असते. आपण आपलं मन तपासून पाहावं. आणि त्याच्यामुळे या मनाला लक्ष्मण करणं हे फार कठीण आहे. आणि म्हणून उजव्या बाजूला लक्ष्मण हा उजवा आहे. जो लक्ष्मण होऊ शकतो त्याच्यासाठी राम सतत जवळ आहे. सीतेजवळ पण नव्हता राम, लक्षात ठेवा. फार गमतीशीर. म्हणून हे रामायण पाहणं फार गरजेचं आहे. रामचरित्र पाहिलं तर लक्ष्मणाला जेवढा रामाचा सहवास आहे तेवढा दुसऱ्या कोणालाही मिळालेला नाही, सीतेला सुद्धा नाही. आणि म्हणून राम जर हवा असेल तर रामाची उजवी बाजू पकडायला पाहिजे, म्हणजे लक्ष्मण व्हायला पाहिजे, असा हा भाग येते. म्हणून त्याच्यामध्ये वर्णन करताना सांगितलंय की दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा. वाम बाजूला जनकाची आत्मजा सीता आहे. पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनम. आता हे 3 गोष्टी इथं महत्वाच्या सांगितल्यात. आणि तिसरी कोणती गोष्ट सांगितली आहे की पुढे रामाच्या समोर असतो तो मारुती. उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला सीता आहे आणि समोर जो आहे तो मारुती आहे. याचा अर्थ लक्षात ठेवायचा की रामाकडे जायचं असेल तर मारुतीमध्ये आहे. म्हणजे काय? जर आपण वाईट विचाराने रामाकडे जाणार असू तर मारुती तुम्हाला जाऊच देणार नाही, पहिला भाग. तुम्ही सीतेला हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असाल रामाशिवाय तर हनुमंत तिथे तुम्हाला पोचूच देणार नाही, दुसरा भाग. लक्ष्मण होण्याची इच्छा आहे पण राम नको आहे, हनुमान तुम्हाला जाऊच देणार नाही, तिसरा भाग. आणि जर तुम्हाला राम हवा आहे तर हनुमानाच्या थ्रू जावं लागेल. म्हणजे हनुमाना जशी दास्य भक्ती केलेली आहे, रामाचा दास होणं, चरणाशी लीन होणं, सर्वस्व रामाला सोपवून देणं, हा जो मार्ग हनुमंतांनी सांगितलेला आहे ना, तो तुम्ही केलात तर तुम्हाला रामही मिळेल, लक्ष्मणही मिळेल आणि सीताही मिळेल. असं सगळं प्राप्त होण्याचं ठिकाण हनुमान आहे. म्हणून हनुमानाला कीलक म्हटलंय. हे तंत्र आहे रामाकडे जाण्याचं, हनुमान हा. आणि म्हणून या सगळ्याचं वर्णन इथं केलेलं आहे बघा. एका श्लोकामध्ये दिसताना श्लोक आपल्याला चित्र एक समोर फक्त दाखवल्यासारखं दिसतं. हा इकडे उभा, तो तिकडे उभा आणि हा पुढे बसलेला. आपण हे चित्र अनेक वेळेला पाहतो. त्याचा आध्यात्मिक किंवा साधनेच्या दृष्टीने विचार केला तर हे सगळं त्याच्या मागचा विषय आहे. कोणी कुठेही दाखवून दिलं असं नाहीये, त्याला अर्थ आहेत. आणि म्हणून त्या तऱ्हेने विचार केला पाहिजे, असा भाग आहे. पुढे म्हणतायत की लोकाभिरामम रणरंगधीरम. कसा राम आहे त्याच्याबद्दल आहे पुन्हा की राम कसा, लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम. राजीव नेत्र आपण पाहिलं आधी, कमळासारखे ज्याचे डोळे आहेत असा राम आहे, अतिशय सुंदर असे डोळे आहेत. रघुवंशाचा नाथ आहे हे पण पाहिलं. लोकाभिराम आहे, सर्व लोकांमध्ये सुंदर असा आहे. आणि रणरंगधीरम म्हणजे रणामध्ये जो उभा असेल तर तो अविचल असणारा आहे, धीर आहे, संयमित आहे. रणामध्ये उभा राहिल्यानंतर इकडे जाऊ का तिकडे जाऊ, मागे जाऊ का काय, हा विषयच नाही. एकदा उभा राहिला की राहिला आणि मग लढणार म्हणजे लढणार, मग जे होईल ते होईल. हा जो धीर त्याच्यामधला निश्चळपणा आहे तो फार महत्वाचा आहे. आणि असा हा राम आहे. कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. असा कारुण्य रूप आहे, करुणा रूप आहे, करुणेची मूर्ती आहे, करुणा सागर आहे, कृपावंत आहे, करुणाकर आहे, म्हणजे कृपावंत आहे, करुणा करणारा श्रीराम आहे. आणि अशा या रामचंद्राला शरण जातो मी, या अशा रामचंद्रालाच शरण जातो असं म्हटलेलं आहे बुधकौशिक ऋषींनी. श्री रामचंद्रांबद्दल आतापर्यंत खूप ठिकाणी सांगून झालं, पण आता इथे ते या कीलकाबद्दल सांगतायत, म्हणजे हनुमंताबद्दल सांगतायत. आणि हे वर्णन फार मोठं, फार सुंदर आहे. अतिशय सुंदर असं वर्णन बुधकौशिक ऋषींनी हनुमंताचं केलेलं आहे बघा. वर्णन ऐकल्यानं मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत.
पहिल्यांदा वर्णन पाहूया आणि मग प्रश्न पाहूया आणि मग ते उत्तर काही सापडतात का पाहूया, आहे की नाही. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम पुरे वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. श्रीरामाचा हा जो दूत आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. कसं मनोजवम आहे, हा मनाची गती असलेला आहे. हनुमंत कसा आहे, मनाची गती असलेला. मारुत तुल्य वेगम, मारुत म्हणजे वायू, वायूच्या तुल्य असा वेग म्हणजे वायू सारखा वेग असलेला आहे. आता प्रश्न लगेच उभा राहिला, मनासारखी गती आणि वायू सारखा वेग, तर गती आणि वेग या दोन दोन गोष्टी वेगळ्या का सांगितल्या बुवा. म्हणजे वायू सारखी गती आहे का मनासारखी गती आहे, म्हणजे वायूच्या वेगाने जातो का मनाच्या वेगाने जातो, नेमकं काय धरायचं, आहे की नाही. आमच्या रामदास स्वामींनी जे वर्णन केलंय, आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे, आहे की नाही. मग मनासारख्या आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे, हे जे वर्णन केलेलं आहे हे वर्णन काय आहे. वायू वेगाने गेला असं वर्णन केलंय का. आला आणि गेला कुठल्या वेगाने गेलाय तर मनाच्या गतीने गेलेला आहे. आला गेले आहे, मनालाही मागे टाकलेलं आहे. अरे बापरे, वाजत आले का 8. अरे राम. बर, उद्या पाहूया हनुमंतांना आपण. 8 वाजले आता. कारण हनुमंत हा विषय छोटा नाहीये, त्यामुळे हनुमंतांना पाहणं गरजेचं आहे. उद्या आपण बाकीचा भाग पाहूया, हनुमंत पाहूया आणि मग उद्या रामचंद्रांचा जन्मही साजरा करूया. आणि आज इथेच विराम देऊया. बोलता बोलता लक्ष राहिलं नाही माझं, माफ करा. 8 वाजलेत. असो, बाकीचा भाग उद्या. काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कोणाला प्रश्न आहे, काय विचारायचं कोणाला. आपण रेज हँड हा पर्याय निवडू शकता. आज काही प्रश्न नाहीये असं दिसतंय. नाहीये, छान. चला, म्हणजे प्रश्न पडले नाही याचा अर्थ उत्तर मिळालेली आहेत असा भाग मी समजायला हरकत नाही. चला, उद्या आपण भेटूया. श्री राम, जय राम, जय जय राम, जय श्रीराम. धन्यवाद. उद्या पुन्हा 7 वाजता याच लिंक वरती भेटूया.